आविष्कार फक्त पुरस्कार द्यायचं काम करत नाही, पण जे काही सामाजिक कार्य करते ते झाकली मोठ 1.25 लाखाची अशा पद्धतीनं काम आहे. ते आम्ही आमच्या आनंदासाठी करतो. 2007 पासून 2025 पर्यंत जवळजवळ 5,000 मुलं आविष्कारनं अडॉप्ट केली आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणलं. जवळजवळ 2-3 वृद्धाश्रम आहेत, ते अनाथाश्रम आहेत, ते अशा लोकांना आपण सपोर्ट करतोय. मॅडम, मी एका आश्रमामध्ये गेलो होतो आणि तिथल्या मुलांचे ना केस वाढले होते फार. मग मी त्यांना विचारलं की ह्या मुलांची केस का कापत नाही तुम्ही, इतके वाढलेत केस, ह्याच्यामध्ये वाद झाल्यात म्हणलं. तर त्या रेक्टर जो आहे तिथला त्यानं मला सांगितलं की सर, एक वेळ केस कापायला आम्हाला 20,000 रुपये खर्च येतो आणि आश्रमशाळेला आम्हाला परवडत नाही 20,000 रुपये खर्च करणं. म्हणून आम्ही प्रत्येक आठवड्याला 5 मुलांना घरी पाठवतो, त्यांना केस कापून मग आमच्याकडं पालकांना आणायला सांगतो, सोडायला सांगतो. मग मी घरी आलो आणि मी याच्यावर असा विचार केला की आपल्याला काय करता येईल का या गोष्टीबाबत. मग माझा एक कॉलेजमध्ये एक सलून चालवणारा मित्र कॉलेजपासून होता. मग मी त्याच्याकडे गेलो आणि त्याला एक प्रश्न विचारला की तुझं सामाजिक उत्तरदायित्व काय आहे ते मला सांग. तो म्हटला काही नाही, म्हणला यायचं, दुकान उघडायचं, काय असेल ते काम करायचं, पैसे गल्ला गोळा करायचा आणि कुटुंबाचं पालनपोषण करणं, ह्याच्या पलीकडं मी आज तर काही केलेलं नाही. मग मी त्याला सांगितलं की तुझ्या घरात काही पैशाचे झाड आहे का, हे जे पैसे तुला मिळतात, हा जी सुखसुविधा तू वापरतोस ते कुणाचे आहे, तर हे समाजातले आहे आणि त्याचं ऋण आहे तुझ्यावर की तुला हे ऋण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून फेडायला पाहिजे आहे. तर तुला मी उद्या सांगतो की आपल्याला काहीतरी प्रोजेक्ट करायचा आहे चांगला. आणि मॅडम, आपल्याला आश्चर्य वाटेल सर की त्या माणसाचा मला रात्रीच फोन आला की खरंच आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. बायकोसुद्धा माझी अशी म्हणते की तुम्हाला काहीतरी उत्तरदायित्व करायला पाहिजे समाजासाठी. मग मला म्हणला, संजू म्हणला सांग, म्हणला काय उपक्रम आहे आपण करायचा आहे. मी म्हणलं आपल्याला ना एका आश्रमशाळेत जायचं आहे आणि 200 मुलांचे मोफत केस कापायचे. सुरुवातीला तो एकदम दचकला, 200 पोरांचे केस कधी कापणार आहे, किती वेळ लागेल म्हणला त्याला. 9 कामगार असलेलं दुकान आहे ते, म्हणजे काय ते साधं दुकान नाही, म्हणजे ज्यांचा गल्ला रोजचाच 5-10 हजार रुपयाचा आहे आणि 10,000 रुपये रोज पाणी सोडून तर ते येणार नाही ती. मग आम्ही त्यांना असं सुचवलं की शनिवारचा दिवस आपण निवडूया आणि शनिवारी तुम्हाला सुट्टी असते. सगळ्या लोकांना एकत्र केलं, त्यांचं प्रबोधन केलं आणि त्या 10 जणांच्या ग्रुपला घेऊन मी आश्रमशाळेत गेलो. आश्रमशाळेत गेल्यानंतर 200 मुलं, त्याच्यामध्ये जवळजवळ 87-88 मुली होत्या, म्हणजे 5वी ते 10वीमध्ये शिकत होत्या आणि बाकीची सगळी मुलं. त्या काम झालं, फीत कापली, नारळ फोडला, उद्घाटन चालू झालं, केस कापायला सुरुवात झाली. आणि त्या 10 जणांना असं सांगितलं की ही पोरं गरिबाचे आहेत किंवा अनाथाचे आहेत म्हणून कसेही केस कापायचे नाहीत. तर चित्रपटामध्ये हिरो आणि हिरोईनचे जसे केस कापले जातात त्या पद्धतीनं आपल्याला ह्यांचे केस कापायचे आहेत. ही गोष्ट त्यांना माहीत नव्हती अजिबात की कसे केस कापायचे ते. त्यांना असं वाटलं की मशीन लावले, टकलं करायचं आणि विषय संपवून द्यायचा. तर तसं नाही, म्हटलं आपल्याला चांगल्या पद्धतीने त्यांचे केस कापायचे. सकाळी 10 वाजता चालू झालेला उपक्रम संध्याकाळी 5:30 वाजता संपला. जवळजवळ 200 मुलांचे केस या 10 जणांनी कापले. 2 महिला माझ्या जीवनातल्या, माझी आई आणि नंतर पत्नी. अर्जुन अवॉर्ड मिळेपर्यंत अर्जुन आईनी मिळवून दिला आणि जेव्हा द्रोणाचार्य अवॉर्ड मिळवायचा होता तेव्हा ट्रेनिंग वगैरे अशोक सरांना माहीत आहे, ट्रेनिंग वगैरे असताना मिसेसची जास्त मदत झाली. कारण या लोकांच्या मदतीशिवाय आज मी तुमच्यासमोर उभा नसतो राहिलो. आणि आज त्या दोघी ते माझे आधारस्तंभ होते. आई सगळ्यात मोठा आधारस्तंभ असते, आईच घडवत असते मुलाला आणि त्या घडवलेला मुलगा तोच मी, म्हणजे तो जिजाऊचा छावा आहो मी त्या हां तर आणि त्यानंतर पत्नीचं पण तिने आपलं दायित्व निभवलं. पण दुर्दैव माझं असं की 2018मध्ये आई गेली आणि 20मध्ये पत्नी गेली. तर त्यानंतर मी थोडा बॅकफूटमध्ये आलो आणि स्पोर्ट्सचं थोडंसं कमी काम चालू केलं. कारण ते लोक होते तेव्हा मला खूप स्फुरण मिळायचं, जशा तुम्ही कार्य करत आहात. कमलसिंग मॅडमला पाहून मला आईची आठवण झाली, कारण माझी आई तशीच कोशाच्या शाडी आणि पिकलेले पूर्ण केस होते. तुमचा आशीर्वाद मला राहू द्या, कारण आता रिटायर्ड झाल्यानंतर पुन्हा मला फुल फ्लेजमध्ये हे काम करायचे आहे. आय बिलीव्ह इन इंडिव्हिज्युअलिझम. प्रत्येक व्यक्ती जन्माला येतो, त्याला संधी मिळायला पाहिजे. नाही मिळते तर स्वतःला इतकं उंच उठवा कुठल्याही परिस्थितीत आणि सगळ्यांना सहाय्य करा आणि तुम्ही पुढे व्हा
आणि त्यांनाही पुढे घेऊन चला. आज का जो प्रोग्राम है आविष्कार फाउंडेशन की तरफ से नारी शक्ति को एक सम्मान जो मिलना चाहिए वो नारी शक्ति को एक सम्मान दिया जाता है और अलग अलग क्षेत्र से जो महिलाएं कुछ कुछ करके अपना नाम करती हैं तो उनको एक सत्कार चिन्ह के साथ में पुरस्कार किया जाता है और उनको एक अचीवमेंट मिलने से कैसा एक नारी को एक प्रोत्साहन मिलता है आगे और भी कुछ करने. जब एक को प्रोत्साहन मिलता है तो उसके साथ साथ 10 और नारी शक्ति अपने हुनर का प्रतिभा कर सकती है. तो ये आविष्कार फाउंडेशन के लिए हम बहुत बहुत थैंक्स हैं कि उन्होंने नारी शक्ति के लिए एक जो प्रोग्राम कंडक्ट करते हैं हर साल, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद. कुल मिला के कितनी महिलाओं को आज पुरस्कृत किया जाएगा? आज 30 महिलाएं हैं जिनको पुरस्कार किया जा रहा है. आज का प्रोग्राम ये है जो ये आविष्कार फाउंडेशन इंडिया का जो है वो कोल्हापुर की संस्था है. कोल्हापुर के इसके जो संस्थापक है वो हमारे संजय पवार जी है. संजय पवार जी ये नागपुर डिस्ट्रिक्ट में एक हमारा इसको हमने ऑर्गेनाइज़ किया है. वो हमको एक मौका देते हैं. ये प्रोग्राम हम इस बारी 3rd ईयर तीसरी साल ले रहे हैं. तीसरी साल का ये प्रोग्राम हमारा हो रहा है. इस हमने 22 से शुरू किया था, 23 में मिस हो गया, 24 और ये 25 में तीसरा साल है हमारा. इसमें जो हमारे लेडीज़ वगैरह रहते हैं हम उन लेडीज़ लोगों का सम्मान करते हैं. अलग अलग फील्ड में, स्पोर्ट्स में है, आपके एजुकेशन में है, मेडिकल में है, बहुत सारी अलग अलग फील्ड से अलग अलग लेडीज़ लोग आते हैं. उनका अलग अलग डिस्ट्रिक्ट से है, चंद्रपुर है, वर्धा है, नागपुर है, सब अलग अलग पूरा विदर्भ कवर किया. उसमें विदर्भ लेवल के उनको देते हैं और उनका सम्मान करते हैं. और एक बोलते हैं कि नारी शक्ति हिंदुस्तान की एक बड़ी शक्ति है, इसलिए हम भी चाहते हैं कि उनका हम सम्मान करें. और क्या सारी महिलाओं को पुरस्कृत किया जाएगा आज के? हाँ, आज हम उनको पुरस्कार देंगे. उनको हम पुरस्कार में उनको पहले तो उनके जो ड्रेस में उनको फेटा वगैरह बांधते हैं. उसके बाद हम उनको एक सम्मान चित्र देंगे. सम्मान चिन्ह देने के बाद हम उनको एक ट्रॉफीज़ भी देते हैं और उसके बाद बाकी जो रहेगा वो स्नैक्स वगैरह हम उनको डिस्ट्रीब्यूट करते हैं. आज के प्रोग्राम के लिए मैं बहुत खुश थी. आज सुबह से घर से आने के लिए आविष्कार फाउंडेशन ने मुझे इस काबिल समझा और मुझे यहाँ सम्मान करने के लिए बुलाया है. जब मैं पुलिस डिपार्टमेंट से हूँ, पुलिस असिस्टेंट सब इंस्पेक्टर, और मैं बहुत खुश हूँ आज यहाँ पर मेरे साथ और बाकी महिलाएं भी, उनका भी सत्कार किया जाएगा. तो ये प्रोग्राम मुझे बहुत अच्छा लगा कि सब महिलाओं को बुलाकर यहाँ सम्मान किया जा रहा है. ये पिछले 3 सालों से किया जा रहा है. करीब यहाँ पर 25 से 30 लेडीज़ है आज महिलाएँ जिनका सम्मान किया जाएगा. आजचा जो हा आमचा प्रोग्राम आहे आविष्कार फाउंडेशनच्या तर्फे जागतिक महिला दिवस आम्ही हा ऑर्गनाईज करतो आहे दरवर्षी आणि जवळपास आम्ही मार्च या महिन्यातच करतो आहे. यावर्षी विशेष म्हणजे अतिथी म्हणून आमच्याकडे व्हाईस चान्सलर कमलसिंग सर मॅडम येत आहेत, ज्या ex-VC होत्या. आणि आमच्याकडे हे जितक्या पण महिला आहे टोटल आमच्याकडे 23 अवॉर्डी आहे आज, आणि 23 अवॉर्डीला आम्ही यावेळेला पुरस्कृत करतो आहे. स्पेशल त्यांच्याशी आणि म्हणजे सोशलशी आणि त्यांच्या जे पण कार्य आहे जे ते कार्य करत आहेत त्यांच्याशी जुळून आम्ही हा अवॉर्ड त्या लोकांना देत आहे. या मायाताई आहेत, या आमच्या संस्थेच्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत. काय सांगा? हां, आमचं आविष्कार फाउंडेशन याची सर्वा श्री माननीय संजयजी पवार सर आहेत आणि ते जे हे आयोजन करत असतात तर महिलांसाठी हा भूषणीय हा प्रोग्राम ते आयोजित करत असतात. नेहमी त्यांच्या कार्यांचा मान राखत असतात स्त्रियांच्या. तर सगळ्या स्त्रिया अगदी वेगवेगळ्या विभागातून ह्या स्त्रिया आलेल्या आहेत. परिचारिका आहेत, कोणी शिक्षिका आहेत, समाजसेविका आहेत, पोलीस विभागातून आहेत. अशा अनेक विभागातून स्त्रियांचा आम्ही मान करतो, सन्मान करतो. आणि हे गेले 3 वर्ष आपण नागपुरात हा प्रोग्राम आयोजित करतो आहे. ह्याचे आयोजक जे आहेत माननीय कापटा सर आणि माननीय श्री पाटील सर यांनी खूप मदत घेतलेली या कार्यक्रम करण्यासाठी. म्हणजे अगदी झटतात हे ते या कार्यक्रमासाठी. आणि संयोजिका पौर्णिमा ताई आणि मी, आम्ही दोघीजणी संयोजिका म्हणून पण आम्ही आमचा हातभार थोडा लावतो आहे. आम्हाला त्यांचा सपोर्ट जास्तच असल्यामुळे आम्ही हा कार्यक्रम अगदी व्यवस्थित करू शकतो. प्रामुख्याने प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित राहणार आजच्या कार्यक्रमात माननीय संदीपजी जोशी राहणार होते, पण काही कारणास्तव ते येऊ शकत नाही आहे. आणि अमरावती विद्यापीठाच्या माजी कुलगुरू माननीय कमलसिंग मॅडम त्या आहेत. आणि त्याच्यानंतर मुनीश्वर सर आहेत. त्यांना प्रमुख पाहुणे अनेक अवॉर्ड त्यांना प्राप्त झालेले आहेत. ते वेट लिफ्टिंगचे प्लेयर आहेत. द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त झालेले असे आम्हाला
मार्गदर्शक आम्हाला लाभलेले आहे, पाहुणे म्हणून आम्हाला लागलेले आहे. आम्ही धन्य आहोत. जवळपास किती महिलांना पुरस्कृत केलं जाईल आज? आपण 23 महिलांना आपण पुरस्कृत करतो आहेत. माझं नाव सुधाकर भास्करराव पाटील. मी नागपूर डिस्ट्रिक्ट आविष्कार फाउंडेशनचा अध्यक्ष आहे. आविष्कार फाउंडेशन आमचं सामाजिक आणि शैक्षणिक जाण ठेवून या क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या सर्व व्यक्तींचा सत्कार करत असते, त्यांना सन्मानित करत असते. करिताच आजचा जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यामध्ये 22 लोक सत्कार करते आहेत, त्यांचा सन्मान करणारा आहात. आविष्कार फाउंडेशन चालू झालं ना? आविष्कार फाउंडेशन इंडिया नागपूर शाखेच्या वतीनं आज जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. या विभागातल्या 23 महिलांना आज आपण या ठिकाणी राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये संपूर्ण भारत आणि भारताच्या बाहेर कार्य करणारी ही NGO आहे. समाजातल्या गोरगरीब आणि तळमळीनं काम करणाऱ्या माणसांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणं, यासाठी अशा कार्यक्रमांचं प्रयोजन आम्ही पूर्ण देशभर आणि देशाच्या बाहेरही करत असतो. आज या ठिकाणी सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, वैद्यकीय, पोलीस अशा विविध क्षेत्रातल्या महिलांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहे. चूल आणि मूल एवढ्यापुरतं मर्यादित न राहता गरुड भरारी घेतलेल्या महिलांचा सन्मान आपण नागपूर जिल्हा शाखेच्या वतीनं आज या ठिकाणी करतोय. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी डॉक्टर अशोक कापटा, त्यांच्या सौभाग्यवती सुधाकर पाटील सर, माया गायकवाड मॅडम या सर्वांचं परिश्रम हे तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा. ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है. तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज का सोल्यूशन पाएं. आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से.